राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन ट्विस्ट येत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 56 आमदार लटकलेलेच दिसत आहेत। त्यांचा अख्खा पक्षच भाजपामध्ये विलीन होतो की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे। राज्यात गेल्या 2 ते 3 वर्षापासून अनेक राजकारणात वळण घेत आलं। त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाला। त्यानंतर विधानसभा निवडणुका सुद्धा झाल्या आणि अनेक ठिकाणी विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला होता। विधानसभा निवडणूक निकाल लागला आणि एकनाथ शिंदे यांचे 56 आमदार निवडून आले, तसेच काही खासदार सुद्धा निवडून आले। लोकसभेत महाविकास आघाडीला जनतेने साथ दिली होती व 32 खासदार हे निवडून आले होते। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता। आता राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची अशी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। शिंदे गट हा भाजपामध्ये लवकरच विलीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसंच काही राज्याच्या राजकारणात सुद्धा राजकारण घडत आहे। नेमकं काय झालं आहे ते सविस्तर आपण बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपाद्वारे घेतली असा आरोप विरोधकांनी केला होता। विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिंदेंनी त्यांचे आमदार निवडून आणले, तसेच खासदार सुद्धा निवडून आणले। तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नगरसेवक तसेच अनेक नेते सुद्धा उद्धव ठाकरेंचे पैशाच्या आमिषापोटी गेले। मात्र उद्धव ठाकरे यांची जी ताकद म्हणजेच मूळ हा शिवसेनेचा शिवसैनिक हाच गाभा आहे, तो मात्र सगळीकडे शिवसैनिक हे अनेक चांगल्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांचे नेते गेले मात्र शिवसैनिक आहे त्या ठिकाणी आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्त काही नुकसान न होता मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचाच भगवा फडकेल असं दिसतं। काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगली होती। तसेच संजय राऊत शिवसेना नेते यांनी सुद्धा आम्ही तयार आहोत असं सांगितलं होतं। मुंबई आणि महाराष्ट्राचे जे विरोधक आहेत, जे राज्याचं राजकारण गुजरातमध्ये आणि दिल्लीत बसून करतात, त्यांच्या विरोधात जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आम्ही नक्की एकत्र येऊ व दोन्ही ठाकरे हे महाराष्ट्र व मुंबई चालवतील असंही संजय राऊत यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर राज ठाकरे हे विदेशातून आल्यानंतर त्यांची शिंदे गटाच्या नेत्यांनी भेट घेतल्यापासून राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी अजून काही प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक सैनिक सुद्धा नाराज आहेत, तसेच नेते सुद्धा नाराज आहेत। त्यांना भाजप आणि शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे ब्रँड हा मुंबईत आणि महाराष्ट्रात राहावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे। त्यामुळे काही दिवसात मनसे आणि शिवसेना हे एकत्र सुद्धा येऊ शकतात, परंतु त्या अगोदर शिंदे गटाचे जे 56 आमदार निवडून आले आहेत ते सुद्धा आता काही दिवसापूर्वी गेल्या आठवड्यात जी सुनावणी सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्याकडून होण्याची शक्यता होती, ती सुनावणी आता उन्हाळी सुट्ट्यांमुळे सुप्रीम कोर्टाच्याही पुढे ढकलली आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या कारणांमुळे पक्षाने चिन्ह दिलं होतं ती कारणे चुकीची आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या वकिलाने करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळावे यासाठी सुप्रीम कोर्टात प्रयत्न केले आहेत। त्याची काही दिवसात सुनावणी होऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शिंदे गटाचे हे जे लटकलेले 56 आमदार आणि खासदार आहेत ते पुन्हा एकदा भाजपाच्या गोटात जाऊन बसतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो। तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर जे त्यांचे नेते सोडून गेले होते किंवा जे आता आउटगोईंग चालू आहे ते पुन्हा एकदा थांबेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिक आहे, मात्र काही नेते हे तिकिटासाठी व इतर कारणासाठी शिंदे गटाकडे सत्तेमुळे गेले आहेत, ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे येतील, परंतु त्यांना घ्यायचं की नाही हे शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेच ठरवतील असं दिसतं। त्यामुळे काही दिवसांपूर्वी अमित शाह हे महाराष्ट्रात येऊन गेले, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन मला राजकारणात आणि राज्याच्या ज्या सत्तेत काही मान सन्मान नाही असा दावा संजय राऊत यांनी केला होता। तसेच देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली होती। त्यावेळी अमित शाह यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, नाहीतर तुम्हाला जर पक्ष वाढवायचा नसेल किंवा असेल तर तुम्ही सगळे आमदार घेऊन भाजपामध्ये विलीन व्हा असा आदेश व सूचना सुद्धा
अमित शहा यांनी केल्याचं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक्या सामनाच्या सदरेत सांगितलं होतं। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येऊन एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन भाजपामध्ये विलीन होतील का याकडे लक्ष लागलेलं आहे। तसेच सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण बदलू शकतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षचिन्ह मिळावं का? तसेच एकनाथ शिंदे हे भाजपामध्ये विलीन व्हावेत का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।